VSR कंपनीच्या मालक आणि संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, परवाना रद्द करा. अजितदादांच्या अपघातानंतर रोहित पवारांकडून VSR कंपनीवर प्रश्नचिन्ह. अजित पवारांचा 100% घात झाला. एखाद्या व्यक्तीला ठार मारायचं असल्यास चालकाला मारणं प्रभावी ठरतं. राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकातील मजकुराचा उल्लेख करत रोहित पवारांकडून शंका व्यक्त. अजितदादा पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याला भेटणार होते. त्या नेत्याच्या एका फाईलवर सही करायची होती म्हणून दादा थांबले होते का? विमान अपघातावर शंका व्यक्त करताना रोहित पवारांचा रोख कुणाकडे? VSR कंपनी खर्च वाचावा म्हणून अतिरिक्त फ्युएल टँक ठेवले जातात अशी एका माजी वैमानिकाची माहिती. मग दादांच्या विमानात मागच्या बाजूला अतिरिक्त पेट्रोलचे कॅन ठेवण्यात आले होते का? तपासायला हवं, रोहित पवारांचा सवाल. स्थानिकांनुसार कंपनी मालकाचा दावा खोटा, यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं. रोहित पवारांचा आरोप. तर विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आलं होतं का? रुटीन मेंटेनन्स झालं नव्हतं का? अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, रोहित पवारांची मागणी. रायगडच्या चौलमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार सचिन राऊळ यांच्या वाहनावर हल्ला. ठाकरेंचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह 16 जणांवर गुन्हे दाखल. नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच. विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार याकडे लक्ष. पदाबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. राज्यात चप्पा चप्पा भाजपाच हे जनतेनं दाखवलं. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषद निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये शिंदेची शिवसेनाच अव्वल. कोकणातील 3 जिल्ह्यात 165 पैकी 76 गटांवर शिवसेनेचा डंका. पंचायत समितीच्या 330 पैकी 138 गटांवर शिवसेना विजयी. रत्नागिरीत भाजप आणि शिवसेनेच्या मैत्रीपूर्ण लढतीत भाजप अव्वल. कोसुंब जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रमोद अधटराव विजयी, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा पराभव. बने यांचा पराभव भाजपनं नाही तर जनतेनं केला, अधटराव यांचं वक्तव्य. पनवेल पालिकेचे महापौरपदी भाजपच्या नितीन जयराम पाटील यांची बिनविरोध निवड. मवियाच्या महापौरपदाच्या उमेदवार अर्चना भोईर यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं नितीन पाटील यांची बिनविरोध निवड. अंबरनाथ नगरपालिकेच्या संख्याबळाची सुनावणी 16 तारखेला होणार. शिंदेसेना आणि भाजपसोबत आलेल्या काँग्रेसमधील अंबरनाथ विकास आघाडीतील गटात संख्याबळाचा पेच. नेमका कोणता गट अधिकृत हे निश्चित करण्यासाठी सुनावणी. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी. जिल्हा परिषदेच्या दोन्ही गटांसह पंचायत समितीच्या 4 पैकी 3 गणांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष. 12 फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात बैठक होणार असल्याची माहिती. ठाकरे गटाच्या उपविभाग प्रमुख रमेश टिके यांच्या मृत्यूचं प्रकरण. पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाला, ठाकरे गटाचा आरोप. मात्र ठाकरे गट मृत्यूचं राजकारण करत असल्याचा टिके यांच्या कुटुंबियांचा आरोप. अमेरिका भारत करारामुळे सोयाबीनच्या दरात घसरण. लासलगाव बाजार समितीत 5,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले दर 5,300 पर्यंत घसरले. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. शासकीय सोयाबीनचे दर 6,000 रुपये करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात भात लागवडीचा रब्बी हंगाम जोमात. पेरणीनंतर शेतकऱ्यांकडून रोवणीच्या कामाला वेग. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात चढ उतार. गेल्या आठवड्यात सोयाबीन प्रति क्विंटल 5,600 रुपयांवर तर सध्या सोयाबीन प्रति क्विंटल 2,050 रुपयांवर. दर घसरणीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. हापूस आंबा 6,000 रुपये डझन. सध्या बाजारात तुरळक आवक. पोषक वातावरणामुळे हापूस आंब्याचं उत्पादन चांगलं होण्याची शक्यता. महिन्याभरापासून बाजारात तुरळक प्रमाणात हापूस आंब्याची आवक सुरू. बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या अनुदानावर लाचखोरीचा डल्ला. मलकापूरचा कृषी पर्यवेक्षकाला 4,000ची लाच घेताना रंगेहात अटक. कृषी यांत्रिकीकरण योजनेतील अनुदानाची फाईल पुढे सरकवण्यासाठी लाच घेताना कारवाई. मुक्ताईनगरच्या भुसावळमध्ये यंदा फुलांच्या उत्पादनात मोठी वाढ. मात्र बाजारपेठेत सर्वाधिक आवक असतानाही मागणी घसरल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर. महाराष्ट्रातील सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत उपचार बंद होणार. आवश्यक उपचारांनुसार शासनानं ठरवलेलं शुल्क भरावं लागणार. सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त. यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा 516 पुरुषांनी वर्षभर लाभ घेतला. महिलांच्या नावानं आधार कार्ड तयार करत पुरुषांनी योजनेचे पैसे लाटले. महिला बाल विकास विभागाकडून संबंधितांचा शोध सुरू. परळीत शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार बंद. आरोग्य विभागाचा निर्णय. शासनानं मोफत आरोग्य सेवा बंद करण्याच्या निर्णयाबाबत
पुनर्विचार करावा, सामाजिक कार्यकर्ते अमित घाडगे यांची मागणी. बीडच्या परळी औष्णिक केंद्रातील 2 संच तातडीनं बंद करा, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश, पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका. अहिल्यानगरच्या राहुरीतील धामोरी स्टेशन परिसरात पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया, आसपासच्या शेती पिकांचंही नुकसान. पाण्याच्या प्रवाहामुळे योजनेचा पाईप फुटल्याचा अंदाज. बीडमध्ये अनिल जगताप फाउंडेशन आणि शिवसेनेच्या वतीनं चंपावती महोत्सवाचं आयोजन. 15 दिवस चालणाऱ्या महोत्सवाला जिल्ह्यातील सर्वच शाळांचा सहभाग. बीडच्या नारायणगड प्रकल्पातील पाणी साक्षाळा पिंपरीच्या कॅनॉलमध्ये सोडण्यात आलं. साक्षाळा पिंपरी इथल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीला यश. पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केला होता पाठपुरावा. गोंदियाच्या देवरीत 10 कोटी रुपयांच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन. 407 घरकुल लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप. आमदार संजय पुराम यांच्या पाठपुराव्याला यश. गोंदियाच्या प्रतापगड इथे 15 फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेपूर्वी परिसरातील रस्ते दुरुस्त करा, नागरिकांची मागणी. विदर्भ आणि मध्य प्रदेश तसंच छत्तीसगड राज्यातील भाविक यात्रेसाठी येत असतात. भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था. महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. निवेदनं देऊ नये, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. याविरोधात चुल्हाड इथे कालपासून उपोषणाला सुरुवात. बुलढाण्यातील राहेरीतील लॉंग मार्च संघर्षभूमीवर शहीदांच्या स्मारकाची विटंबना. वाळू माफियांनी स्मारकाची विटंबना केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं नागरिकांचं आमरण उपोषण. जालना जिल्ह्यात 79 केंद्रांवर 12वीची परीक्षा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर परीक्षा केंद्रांवर भरारी पथकाची अचानक भेट. कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांचं निलंबन आणि बडतर्फ करणार. जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा. नाशिकच्या भगूरमध्ये रेल्वे उड्डाणपुलावरून मोठा वाद. उड्डाणपुलाचा आराखडा चुकीचा असल्याचा आरोप करत भगूर नगरपालिकेनं काम बंद पाडलं. उड्डाणपूल शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे उतरवला पाहिजे, अन्यथा काम सुरू करू देणार नाही, असा इशारा. बीडच्या चौसाळ्यामध्ये 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीचा प्रकार. इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान पालकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली. ड्रोन कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद. अमरनाथमध्ये महामार्गाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. बदलापूर पालिकेप्रमाणे बेधडक कारवाईची गरज असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया. नागपूरमध्ये अवैध मानवी तस्करीच्या प्रकरणाचा पर्दाफाश. महिलांसह तरुणींना देहव्यवसायात टाकणाऱ्या आरोपी पती-पत्नीला अटक. पाचपावली पोलीस स्थानक पथकाची कारवाई. तौफिक नियाज कुरेशी आणि जोया तौफिक कुरेशी या 2 आरोपींना अटक. जळगावात तपासणीसाठी दुचाकी थांबवल्यानं तरुणांची पोलिसांसोबत हुज्जत. वाहतूक पोलिसांचं चलन मशीन हिसकावण्याचा प्रयत्न करत हुज्जत घातल्याचा प्रकार. त्यानंतर तरुणांचा हात जोडून माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल. कोल्हापुरात सर्किट बेंच समोरच भलं मोठं झाड कोसळलं. मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यानं एक होमगार्ड जखमी, 2 वाहनांचं नुकसान. सीपीआर रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीचं काम सुरू असताना झाड कोसळल्याची माहिती.